त्याचा मानस जो डॉक्टर अरविंद नरकर सरांचा नेहमीच असतो, तर त्याला अनुसरून आज आपण चारुशिलाताईंची प्रकट मुलाखत हा कार्यक्रम सर्वांसाठी ठेवलेला आहे. आणि हा अतिशय असा औचित्यपूर्ण ह्याला म्हणजे योग आपण म्हणूयात की 2 पुरस्कार प्राप्त झाले आणि त्यांची मुलाखत. तर मला सांगायला असं आवडेल की 2च मिनिटं मी फक्त घेणार आहे की माझी जी सूत्रसंचलन आणि निवेदनाची जी माझी सुरुवात होती ती शब्दगांधारच्या दिवाळी अंक प्रकाशनामधूनच झालेली आहे 2017 साली. त्याला आता 8 ते 9 वर्षाचा कालावधी झाला. आणि त्यानंतर आजची जी प्रकट मुलाखतीचा जो कार्यक्रम आहे म्हणजे ती संधी आज मला मिळते आहे, तर त्यानिमित्त मी डॉक्टर अरविंद नरकरांना प्रथम वंदन करू इच्छिते. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आपले शिरीषजी पटेल सर आहेत आणि जगदीश खंडागळे सर आहेत की जे आपल्या शब्दगांधार ग्रुपचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे, तर त्यांना पण मी वंदन करते आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करते. प्रथम चारुशिलाताईंचं मी खूप खूप या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. मला असं सगळ्यांना सांगायला आवडेल की आपले जे कार्यक्रम होतात म्हणजे शब्दगांधारचा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा ते जवळजवळ वर्षभर आपले कार्यक्रम काही ना काही निमित्ताने म्हणजे कुसुमाग्रज जयंती असेल, हा वाचक मेळावा असेल, पंढरीची वारी असेल, पांडुरंग मनरंगी रंगले, नंतर गणपतीतला कार्यक्रम, असे वेगवेगळ्या निमित्ताने आपण हे कार्यक्रम घेत असतो. आणि त्यामध्ये चारुशिलाताईंच्या गाण्याची मैफिल, त्यांच्या सुरांची मैफिल आपण नेहमीच अनुभवतो. आणि त्या कार्यक्रमातनं आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खरं तर विविध पैलू आपण आतापर्यंत वेचलेले आहेत. जशी प्राजक्ताची फुलं वेचावी तसे त्यांचे पैलू आपण वेचलेले आहेत. पण तरी आज आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा हा जो 55 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास आहे संगीत क्षेत्रातील, तर त्याचा आपण काहीसा मागोवा या मुलाखतीतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर प्रथम चारुशिलाताई तुमचं खूप खूप अभिनंदन या कार्यक्रमामध्ये. तर मला पहिल्यांदा असं आवडेल की तुमच्या जी संगीत कारकिर्दीची सुरुवात झाली, कारण असं आम्ही ऐकले, कारण 55 वर्ष म्हणजे खूपसा काळ आहे. आणि म्हणजे अगदी लहान असताना तुम्ही तुमचे गुरु तुमच्या काही पुस्तकातनं वाचलं होतं की तुमचे आई वडील हे तुमचे प्रथम गुरु आहेत आणि तेव्हा तुमचा कार्यक्रम पहिला साजरा झालेला आहे. तर त्याच्याविषयी आम्हाला जी सुरुवात झाली ती कशी झाली असं आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. माझं भाग्य इतकं थोर आहे की अतिशय उत्कृष्ट कलावंत सुरेखा बेलसर आणि सुरेश बेलसरे हे मला आई वडील लाभले म्हणजे गुरु म्हणून. पहिले वडिलांनी 5 वर्ष तबला शिकवला, आईने 5 वर्ष गाणं शिकवलं. आणि आई स्वतः आकाशवाणीची आणि इतरत्र गायिका होती, वडील तबला वाजवायचे. आणि विटी स्टेशनच्या जवळ PNTचं ऑफिस आहे, पोस्ट अँड टेलिग्राफ, तिथे नोकरीला होती. आई म्युझिक टीचर होती घाटकोपरला. तर नोकरी दोघंही सांभाळून आम्ही कार्यक्रम करायचो. त्यामुळे पूर्वी जास्तीत जास्त कार्यक्रम रात्रीचेच व्हायचे. आणि आई वडिलांच्या तालमीत मी तयार झाले. आणि माझ्या वयाच्या 11व्या वर्षापर्यंत साधारणतः 50 रागांच्या बंदिशी आईने मला शिकवल्या. 5 वर्षात तबला वडिलांनी शिकवला की कुठे चुकणारच नाही तालात, बेस म्हणजे सूर आणि ताल पक्का झाला. आणि बंदिशींबरोबर आईचे प्रोग्राम सतत चालू असायचे. आमच्या महिन्याला 40-50 कार्यक्रम व्हायचे आणि ते जास्तीत जास्त रात्रीच असायचे, 9 ते 12. कारण दोघे 6-6:30 नोकरीवरून यायचे, त्याच्यानंतर कार्यक्रम असं असायचं. आणि नवरात्र आणि गणपतीत तर 10-10 दिवस आई आणि वडिलांना दोघांना रजा टाकावी लागायची. आणि मी मागे आईच्या टाळ वाजवायची किंवा कोरस बिरस गायची किंवा तिच्या बरोबर गायची किंवा अपलम चपलम सारख्या आम्ही लेडीज ड्युएट पण गायचो. तर लहानपणापासून संगीत हे म्हणजे रक्तातच आलेलं आहे असं. आणि 11 वर्षापर्यंत माझ्या आई वडिलांना वाटलं की तो तुमचा जे कार्यक्रम जाहीर कार्यक्रम 11व्या वर्षी तुम्ही केलात असं म्हणजे आम्ही हे केलंय. बरेचदा तुमच्याही म्हणजे मागच्या 1-2 ह्याच्यातनं ऐकलेलं आहे. आणि त्यालाही काही पंडित हृदयनाथ मंगेशकर वगैरे होते आलेले. तर मला तो पण एक प्रसंग तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की बाललता ही तुम्हाला त्यांनी जी हृदयनाथ मंगेशकरांनी जे तुम्हाला प्रदान केलं म्हणजे पदवीच म्हणूयात आपण, कारण त्यांनी कुठलंही जर हे दिलं तर त्याला एवढं संगीत क्षेत्रामध्ये इतकं महत्त्व आहे आणि वेटेज म्हणतो तसं आहे. तर 11व्या वर्षी ती जी तुमची आठवण किंवा प्रसंग आम्हाला खूप आवडेल ऐकायला. काय झालं, मी साधारणतः 6व्या वर्षापासून गाणं आणि तबला शिकायला सुरुवात केली. तर 6 ते 11 म्हणजे
साधारणतः 5 वर्षात माझी आईवडिलांना वाटलं अशी तयारी झाली की काही एकटी गाऊ शकते, एकटीचा कार्यक्रम करू. मग बालमोहन विद्या मंदिर दादरचं एक सभागृह त्यांनी बुक केलं, 10 रुपयाचं एक तिकीट ठेवलं, हाऊसफुल झाला प्रोग्राम. त्या कार्यक्रमाला इन्व्हायटीजमध्ये हृदयनाथ मंगेशकर प्रमुख पाहुणे, पंडित CR व्यास पद्मभूषण माझेच गुरु नंतर ते झाले, नंतर आचार्य अत्रे ची मुलगी शिरीष पै, रवी दाते, अरुण दाते असे, आणि प्रभाकर अत्रे त्या काळातले ज्येष्ठ लेखक, प्रभाकर जोग संगीतकार, असे आम्ही इन्व्हाइट केले लोक. आणि बाकी आमच्या, मी तेव्हा कापरेकर वाड्यात राहायची डोंबिवलीला, डोंबिवलीची लता म्हणून नंतर मग पेपरला खूप नाव झालं. तर त्या कार्यक्रमात हृदयनाथजींना अनंत बेडेकर हे महाराष्ट्र टाइम्सचे संगीत समीक्षक होते, त्यांच्या ओळखीने हृदयनाथजी आले आणि ते म्हणाले मी 5-10 मिनिटं ऐकेन आणि जाईन, कोण लहान मुलगी तुम्ही आग्रह करताय. आले आणि उठलेच नाही. त्या कार्यक्रमात मी 18 गाणी गायले, 18, आणि साधारणतः 1.5-2 तास कार्यक्रम झाला. आणि वडील तबल्याला, आई पेटीला, एक मेंडोलिन, एक व्हायोलिन, साईड रिदम असं साधारण ग्रुप होता. कार्यक्रमाच्या आधी माझ्या कानात आई हळूच कुजबुजली, अगं इतक्या लोकांसमोर 200-300 लोक येणार आहेत, तू पहिल्यांदाच गाते, समजा तुला भीती वगैरे वाटली ना तर सांग, तसं आपण तिकीट परत घेऊन टाकू. पण मी आईला म्हटलं नाही, मला काही भीती वाटत तुझ्या बरोबर नाही का, मला त्याच्यापेक्षा मोठ्या गर्दीची सवय, तू तर हजारो लोकांसमोर गाते, मला नाही भीती वाटत. आणि लता मंगेशकर हे नाव सुद्धा काय आहे, हृदयनाथ मंगेशकर कोण आहे, ते किती मोठे, हेही कळण्याचं वय नव्हतं. मी असा माझ्यासाठी छान असा एक जरतारी फ्रॉक शिवला छान प्रोग्रामसाठी, आणि त्याला खाली व्हाईट असं झालं आणि फ्रॉक घालून मांडी घालून बसले मी. मग पहिलंच गाणं, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. हा तुकारामांचा अभंग आईनीच चालवलेली. परीकथी तिला राजकुमारा, वादळ वारं सुटलं गो, मी डोलकर करायचा आखा, हेमंत कुमार आणि लता सगळं मीच गायले, पण वेट कोणीच नव्हतं गायला. त्यानंतर मर्मबंधाकरी ठेवे, विलोकने मधुमेह नाटया, परीकथी तिला राजकुमारा, अशी त्या काळात गाजलेली साधारण गाणी. आणि घनतमी शुक्र बघ राज्य करी, घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा परी, वादळ वार सुटलं गो, वाट्यानं तुफान उठलं गो, भीर भीर वाड्यात पावसाच्या माऱ्यात, सजनानं होळीला पायात लोटलं. राजा सारंगा माझ्या सारंगा. आणि त्याच कार्यक्रमातलं एक गाणं मात्र थोडंसं ऐकवते, जे प्री रेकॉर्डेड आहे, म्हणजे मधून मधून थोडं वाद्यांवर पण आपल्याला ऐकता येईल. पण हाही तुमचं विदाउट एनी हे सुद्धा इतकं सुंदर. सगळेजण म्हणतात की काय ते सारखे वाद्य ट्रॅक्स असं पण गा मधून, म्हटलं कितपत लोकांना आवडते पण. आता हे गाणं पण सादर केलं होतं, चांदणे शिंपीत जाशी, सर्वांची याच्यामध्ये तबला वडिलांनी वगैरे पेटी या बघा दैनंदिन व्हिडिओ आहे परंतु झोका स्वरांचा ही सुनीत कॅसेट कंपनी काढलेली. आणि वडिलांचा तबला आहे का, याची पेटी आहे का, आणि मला 3च वाद्य रेकॉर्ड केली.
मस्त नटनट म्हणजे अमर कुमार संध्या नटीवरती आज तुमच्यासमोर एक वसंत देसाईंनी संगीतबद्ध केलेलं सुंदर गीत चित्रपटात घेऊन येणार आहे. आता नुकत्याच अतिशय मोठ्या अभिनेत्री संध्या यांचं निधन झालं. 94 वर्षी शांताराम विशाखारामच्या बसल्या. त्यांची माझी अनेक वर्ष चांगली ओळख होती आणि त्यांच्या चंदनाची चोरी अंगंग माझे झाली. म्हणजे मी नाचलो किंवा कशी मी नाचू हे गीत साईड हिरोसाठी गायले होते. तसंच पिंजरामध्ये सुद्धा काही आणि बॅकग्राऊंड म्युझिकला गायलेला अनुभव पद्मानी माझ्या आवडीचा वापर करून घेतला होता. तो मोठ्या मुलाखतीवर खूपच सुंदर. म्हणजे जी सुरुवात तुमची या संगीत क्षेत्रामध्ये सुरुवात तुमची संगीत क्षेत्रामध्ये झालेली आहे ती अतिशय, आणि त्या काळात म्हणजे ही गाणी सुद्धा म्हणजे तसे गीतकार आणि संगीतकार पण त्या वेळेला तुम्हाला म्हणजे ते एक म्हणजे इट वॉज अ प्राईड की तुम्हाला ते पण मिळत गेले. तर याच प्रकारे तुमच्या संगीत क्षेत्रातले जे गुरु आहेत, म्हणजे मला असं म्हणायला आवडेल की संगीत क्षेत्रातील जे मुकुटमणी आपण ज्यांना म्हणू शकू, पंडित भीमसेन जोशी की जे महाराष्ट्राचं पण वैभव आहे. आजही आपण सवाई गंधर्वांच्या या कार्यक्रमाच्या रूपाने त्यांना दरवर्षी आपण आदरांजली सगळे संगीतकार देत असतात, नवीन पिढीचे, जुन्या पिढीचे, पण अगदी आत्ता ज्या क्षेत्रात उतरलेले आहेत ती मुलं सुद्धा, तरुणाई सुद्धा त्यांना आदरांजली या कार्यक्रमातून देत असते. तर अशा भीमसेन जोशींच्या आणि तुमच्या म्हणजे ते तुमचे गुरु होते किंवा पंडित C.R. व्यास तुमचे गुरु होते, C. रामचंद्र त्यांच्याकडे पण तुम्ही काही संगीताचे धडे घेतलेत असं तुमच्या काही पुस्तकातनं आम्ही वाचले. तर त्या आठवणींचं म्हणजे पंडित भीमसेन जोशींची आम्हाला आठवण जरूर तुम्ही म्हणजे सांगावी असं मला. आधी भीमसेन जोशींसारख्या मोठ्या आणि जगद्विख्यात कलाकाराच्या समोर बसण्याची पात्रता माझ्यात निर्माण करण्याचं काम कोणी केलं तर आई वडिलांनी. ते माझे पहिले गुरु. तर आई वडिलांपैकी माझ्या आईच्या गाण्याची थोडीशी मी झलक ऐकवते. तिने युट्यूबवर बरीच गाणी म्हणते, त्यातली थोडी झलक ऐकवते, मग पहिल्या गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे थोडंसं वळूया. चालेल चालेल, अगदी थोडी झलक ऐकवते. हो चालेल. चदरिया झिनी रे झिनी हे माझ्या आईचं सुरेखा बेलसरे हा व्हिडिओ आहे. आणि आम्ही सतत संगीताच्या सुरातच डुबलेला असायचो आणि भांडणं जरी आमची घरात वाद व्हायचे घरामध्ये म्हणजे तर वाद कसं व्हायचे माहिती का, संगीतात वाद नंतर सांगते. चदरिया झिनी रे झिनी कबीरांचं भजन. थोडा वाढवते आवाज, त्याचं बटन तिकडे.
आईच्या समोर इथे का? बरं, बरं. हे ठीक आहे. हे थोडंच ऐकवते मग आता हे त्या बडीत तबला वाजवत आहे. का बरं आवाज बाकीचं तुमच्या याचा व्हॉल्यूम बघा. काय? केला होता. ठीक आहे, कमी केलं. जाऊ द्या. फुल केला. येते. वडिलांचं गाणं.